नमस्कार मित्रांनो, कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले, ती म्हणजेचा उकडलेल्या अंड्यापासून भाजी कशी बनवतात ती आज तुमका दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। तर हय बघा, मी 4 ते 5 अंडी उकडून घेतले। हय मी गावठी अंडी घेतले, तुम्ही बाजारची पण अंडी घेऊ शकता। आता मी ही अंडी सोलून घेते। आता हय बघा, मी हय अंडी सोलून घेतले। आता ही अंडी आपण मीडियम साइज मध्ये कापून घेऊया। एकदम मोठी पण कापायची नाही आणि एकदम बारीक पण नाही, मीडियम साइज मध्ये कापायची। हे बघा, आणि अशी तुम्ही मोठी ठेवलात तरी चालतील थोडी। हय बघा, अशा प्रकारे मी सगळी अंडी कापून घेतलंय। आता हय मस्तपैकी आग झाल्या, चुलीवर मी कढई ठेवतोय। हय आपली कढई पण चांगली तापल्या। आता त्याच्यात मी 2 चमचे तेल टाकून घेतोय। तेल चांगला गरम झाला का त्याच्यात मस्त असो हिरवगार कढीपत्ता टाकून घ्यायचो। आता हय कढीपत्ता टाकून झाला। आता त्याच्यात मी एक बारीक चिरलेलो कांदा टाकून घेते आणि एक बारीक चिरलेलो टोमॅटो। आता हे आपण मिक्स करून घेऊया। आता कांदा आणि टोमॅटो पण मी 5 मिनिटं परतून घेतलंय। आता मी त्याच्यात टाकते 1 चमचा आला लसूणची पेस्ट। जर तुमका आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल। आता हे आपण परत एकदा मिक्स करून घेऊया। आता मी ह्याच्यात टाकतले 2 चमचे मालवणी मसाला। तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुमचं घरगुती मसाला वापरला तरी चालेल। आता त्याच्यात मी टाकते पाव चमचा हळद, 1 चमचा धन्याची पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ। आता ह्या परत एकदा मिक्स करून घेऊया। आपण जेव्हा हे मसाले भाजतो तेव्हा तुम्ही गॅसवर बनवत असाल तर गॅस एकदम स्लो करायची आणि मग हे मसाले भाजून घ्यायचे। मस्त असं मसाल्यात तेल सुटला बघा। आता मी ह्याच्यात थोडासा पाणी टाकून घेते, म्हणजे आपले मसाले चांगले शिजतील। हय बघा, मी थोडासा पाणी टाकून घेतलंय। आता आपण मसाला 5 मिनिटात शिजून घेऊया। हय बघा, पाणी थोडासा कमी झाला। आता त्याच्यात कापून घेतलेली अंडी टाकून घेऊया आणि ह्या परत एकदा मिक्स करून घ्यायचा। ह्या भाजीत अंडी टाकल्यावर जास्त शिजून घ्यायची नाही, नाहीतर ही अंडी कुस्करू शकतात। त्यामुळे मी 4 ते 5 मिनिटं ही भाजी शिजून घेतले। हय बघा, भाजीतलं ह्या पाणी पण थोडासा कमी झाला। आता मी त्याच्यात वरून टाकतले मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर। तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि ही उकडलेल्या अंड्याची भाजी तुमका आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राइब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।